किती मस्त साडी आहे हो वैशाली ताई. माईवाली माईवाली म्हणजे तुमची आहे म्हणा, दोघीची सारखीच आहे आपली, पण लय मस्त दिसून राहिली आहे ना. पण का हो मोहिनी, असं वाटत नाही का तुला सारख्या सारख्याने बोलावले पाहिजे होत्या म्हणून? आपण थोडंसं वेगळ्या वेगळ्या बोलावले पाहिजे होत्या बिचारे. एका घरात कशा सारख्या सारख्या साड्या चांगल्या वाटते काय? काही नाही होत वैशाली ताई, जेव्हा आपण घालत जाऊ ना तर सोबतच घालत जाऊ या साड्या, तेव्हा चांगलं वाटत जाईल. तुम्ही जर म्हणाल अलग अलग घालतो तर आपल्याला काय म्हणत जाईल माहिती आहे लोक? अमाय त्या वैशाली ताईची घातली का व? तुम्हाला म्हणत जाईल वैशाली त्या मोहिनीची घातली का व? असे म्हणत जाईल. त्याच्यापेक्षा कधी आपण सोबत सोबत घालत जाऊ, चांगलं वाटत जाईल वैशाली ताई. हा बिचारे, हे बरोबर आहे. यायला दाखवा लागेल साडी अशी आली म्हणून. त्याला मी म्हटलं होतं ना साडी येते म्हटलं, मोहिनीनं बोलावली म्हटलं. ते म्हणे ठीक आहे म्हणे, बोलावून घे म्हणे, तुला जे पाहिजे ते बोलाव म्हणे. माय वैशाली ताई, भाऊजी किती चांगले आहे व. नाही तर हे आहे बाई राजेशजी, पैसे मागाव तर पहिले 17 गोष्टी सुनावते आपल्याला. आणि भाऊजी भाऊजी असे आहे का? काय पाहिजे म्हणते तर घेऊन घे म्हणते, किती पैसे पाहिजे तर घेऊन घे म्हणते, असे म्हणते बिचारे. इथे तर मला सांगून गेले 700 रुपये पाहिजे ना 700 घे जो, 800 नको घे जो. 10 रुपये इकडे तिकडे झाले पाहिजे नाही. पैसे मोजून ठेवले, हिशोब मोठा रोख राहते त्याचा. हा बरोबर 1-1 रुपया मोजून ठेवते राजेशजी. आपल्याला इकडे तिकडे करता येत म्हटलं वैशाली ताई. तुला तर म्हटलं होतं म्या राजेश बापूजी नाही देईन तर मी देईन म्हटलं तुला 700 रुपये घेऊन घ्यायचं म्हटलं. काय मोठी गोष्ट होती. हा आता बहिणी बहिणी जर असतो तर एकमेकीला घेतलं नसतं काय? मग काय होते, घेतलं तर काही फरक नसता पडला, मी तुला दिले असते तर. पण काय ले वैशाली ताई, तुमचे देर काय ना कमावते आहे काय? कमावते सारं करते, मग तेवढे अधिकार नाही बनत काय माहिती त्याच्यावर का 700 रुपये मागन म्हणून साडीसाठी? त्याला तर जेवढं वाचवलं तेवढं बरंच आहे. कोणी घेऊन देत असेल ना तर घेऊनच घे म्हणते ते, असे म्हणायचे हो म्हटलं राजेशजी. नाही व तसं नाही म्हणत मी, ना कमावतेचा विषय नाही आहे. पण आता काय बा आपल्याला असं वाटते एवढ्या वस्तूसाठी आपल्याला तजत बसा, नाही तर मग कुरकुर कुरकुर करा घरात माणसाच्या मागं, बरं नाही वाटत ना, म्हणून म्हटलं. हे चालूच राहते वैशाली ताई, घर होते. आता कसं आहे, कोणाचा संसार शांततेने चालते, कोणाचा कुरकुर करून चालते. आता सगळे लोक तर सारखे नसते ना जगात. हा हे बरोबर आहे तुझं. बरं चल बापा, जातो आता खोलीत. मी दाखवा लागून त्या भाऊजीला साडी अशी आली म्हणून. नाही नेसून घेसून पाहिजे, आकुड गिकुड आहे का, लंबी आहे कशी आहे तर. वा वा पहिना वैशाली ताई, नेसून पहिना. मी काय म्हणतो, चल ना संध्याकाळी हे साडी घालून चालला जाऊन. इथं आपण जाणार होतो ना चाट खायला, चलता काय? पण सांगू नका घरी कोणाले. ते मंदिर नाही काय, मंदिराच्या बहाण्यानं जाऊ ना आपण. आता शिवरात्रीला गेलो होतो तेव्हा गर्दी लई होती, उपासही होता बिचारू आपल्याला, त्याच्यानं काही खाता नाही आलं. आज कसं आज जाऊ आपण, मंदिरात जातो करून आणि खाऊन घेऊ तिकडेच. माय खोटं बोलून जाणं बरोबर राहील का हो मंदिराच्या बहाण्यानं खाले? त्याच्यापेक्षा खरं खरं सांगूनच जाऊ ना. झालं मग तर पांडानाच आहे आपलं. तुम्ही सांगा, सांगून जाण तर माहिती आहे घरून जाता जाताच आपल्याला किती वेळा नाट लागते म्हटलं, कितीकच वेळा. आणि मागं लागून ठेवलं मग आता बाई म्हणून इले घेऊन जाय छायाले, तिचंही मन लागत नाही. आता त्याचं मन काही ना लागत नाही बाई, त्या आता मस्त राहून राहिल्या, खाऊन राहिल्या, कोणाचीच त्याला आठवण नाही येऊन राहिली. आता बैले उगाच वाटते का पोरगी दुखात आहे म्हणून? बाई आता बैले काही माहीतच नाही आहे मोहिनी याच्यातलं, तर काय करण होत्या त्याला? असं वाटते का खरोखरच पोरगी दुखी आहे, खरोखरच मारलं बाजाव आहे ना. आता आपणही त्याला काही सांगितलं नाही ना का वैशाली ताई? आपल्या सांगी वांगीवर भरोसाही नाही करत म्हटलं. आता बाई तुम्हाला काय वाटते? करतच नाही. आता जे मामाजीला सांगितलंय ना, आता मामाजीच्या हाती सोपून द्या लागते सगळं. आता पाहत बसते मामाजी. मला असं वाटून राहिलं मोहिनी का हे साडी कणी देऊन देऊ काय ना बैले, लागून तर मी दुसरी बोलावून घेईन म्हटलं. काय आता त्यानं मागितली, देऊन द्या मले. आणि काय वा आता ननद एकटीच आहे आपल्याला, काय नाही म्हणाले बरं वाटत नाही बिचारे. काही गरज नाही आहे वैशाली ताई ननद बैले द्यायची, घेता येते त्याला, बोलावता येते म्हटलं. हा आता बैले पैसे मागू शकते त्या, आणि ते ना त्याचं घर स्वतःच्या हाताने फोडलं म्हटलं, स्वतः करून राहिला नुकसान स्वतःचं. त्याला काही आपण नाही म्हटलं नुकसान करा म्हणून. आणि भाऊजीला सांगा बरं तुम्ही, असं भाऊजी करू देते काय तर? कायले फालतू तुम्ही बोलणे ऐकता त्याच्यासाठी? हो बाई हे बरोबर आहे तुझ्या. चल मग जा तुम्ही. हा ठीक आहे जा. ह्या वैशाली ताईचा काही भरोसाच नाही आहे. मला तर असं वाटते यायला त्या ननदबाईची कदर येईन आणि देऊनच देईन ह्या साडी द्यायला. नाही तर बापा नाव घेतलं, फक्त नाव घेतलं ना आल्या बापा समोर ननदबाई. काय करा बापा, यायचं सारख्याच येते खोलीत. तरी भाऊजी त्या दिवशी एवढे बोलले, मग लढल्या पडल्या, माझ्याजवळ जाऊ सांगितलं, असं म्हटलं तसं म्हटलं, आणि आज अजून तसंच. काही यायला काही थोडंसही बुद्धीचा वापर करत नाही स्वतःचा. वहिनी आता काय साड्या घेऊ बसन काय करा नाही काही, खा प्यायचं, भूक लागली म्हणते. नाही म्हणते आई म्हणे विचार म्हणे वैशालीले काय झालं काय नाही तर काय करते तर. आता करतो ना, आता मोहिनी करते ना, काय करायचं आहे काय नाही तर. हा आता मोहिनी वहिनीचं काय आहे बापा, आता साडीच घेतली, आता साडीच घालन, घंटाभर त्याच्यातच जाईन, मग बाकीचे राहिले उपाशी. नाही करतो ना बापा ननदबाई, जेवायला तर करायच लागते बोले. आता सकाळी केलं वैशाली ताई ना, आता मला तर करायच लागलं. खिचडी करतो आता मी मस्त, खिचडी खाते सगळेजण. खिचडी कोणी खात नाही, मला नाही चालत खिचडी. तुम्हाला माहिती आहे मी आली तेव्हापासून एकतरी दिवस खिचडी खाल्ली काय? सकाळची 1-2 पोळी राहते तर खातो, नेहमी काही शिळा नाही खाणार आहे मी, माझे पोट खराब होते बा फालतू. मी खिचडी खात नाही, माझ्यासाठी भाजी पोळी करून द्या. ननदबाई आमच्या घरी सगळेच खिचडी खाते, सगळेला आवडते खिचडी. खिचडी करत असतो मी, थोडेसे पापड तळत असतो आणि मिरची, बस एवढं केलं का सगळेच होऊन जाते. आमच्या घरी कोणी नाही म्हणत नाही, मामाजीच तर नाही म्हणत नाही, आणि आता बाई तर नाही म्हणत नाही. आणि तुम्ही कशा म्हणता
आई खात नाही, तुम्ही खात नाही म्हणून. सगळे खात असून तुमच्या घरचे, मी नाही खात. मला नाही आवडत खिचडी. मग असं करा ना ननदबाई, तुम्ही असं करा, सगळ्यासाठी पोळ्याच करून घ्या ना. भाजी आहेच मगाची, फक्त आता पोळ्या करायला लागते. करून घ्या मग तुम्ही पोळ्या सगळ्यासाठी. मी काय करू पोळ्या? तुम्ही कायसाठी दोघी दोघी आहे ना तुम्ही, तरी मी पोळ्या करू काय? मी ननद आहे ना घरची. वैशाली वहिनी देऊन द्या ना हो मला साडी ते. बरं देतो मी, द्यायला काही हरकत नाही आहे. पण तुमच्या भावाला तर दाखवू द्या पहिले, कारण का त्याला पैसे मागितले तर ते काय म्हणून मला ते साडी कुठे आहे म्हणून दाखवू नाही म्हणून काय, तर तुम्हाला देतो ना. फक्त मला त्याला दाखवू द्या एक वेळा. आता त्याला दाखवान तर तो दे म्हणून काय. हां पहिलेच तर माहित नाही का दादाचं काम कसं आहे. तर तुम्ही मला देऊन द्या, सांगा काय एकच आली म्हणा. नाही हो वैशाली ताई, तुमच्यासाठी बोलावली आहे ती. मी बोलावली, माझ्या पसंत ना. तुम्ही देऊ नका म्हटलं, 2च पीस होते त्याच्यावर. आता आहे नाही अशी. राहू द्या बाबा, तुमची इच्छा नसन तर. फालतू जबरदस्ती काही करत नाही मी. आता इच्छा नसली भावजाईची तर काय बोलावं आपण. आता साडीच नाही देत बाबा एक तुम्ही, तर खरंच काय म्हणते तुमच्या नावानं सारं करून दिलं बाबानं, तर खरंच द्यान मला तुम्ही. एवढे मोठे मन राहील तुमचे. ननदबाई कुठची गोष्ट कुठं खायला नेऊन राहिला तुम्ही? हे साडीची गोष्ट होय नासुकल्या. हे कसं तुमच्या भावाला मी म्हटलं ना, पार्सल आलं म्हटलं. आता मोहिनीनं फोडलं तर तिच्या इकडे आली मी. मग तिकडे जायचीच आहे खोलीत, अजून ते खोलीतच काय म्हणून मला म्हणून त्या म्हणून साडी आणली तर मला दाखवायला नाही आणली म्हणून. ठीक आहे बहिणी, एवढं काही नका करू. जुलूम नाही आहे तुमच्यावर, करून राहिली मी. तर नका देऊ तुम्ही, तुमची इच्छा नाही ना द्यायची तर नका देऊ ना. मी जबरदस्ती नाही करत बापा. ते आपापल्या मर्जीवर असते, कोणाला देणं नाही देणं असं असते. आता तुमच्या जागी जर महिन्यात असती ना, मी सटकन दिली असती म्हटलं, आली असती महिन्यात मागायला तर घ्या म्हटलं असतं बापा. आता त्याच्याच भावाचं घर, त्याच्याच बापाचं घर, त्याचाच पैसा, आणि आपण कुठं त्याच्या आयत्या पिठावर रेकोटा पाडायला बसता. काय वैशाली ताई, तुम्हाला म्हणतो ना मी, तेच बरोबर आहे. तुम्हाला असं वाटते जास्त भलाई करावं बा. भलाई करून अर्थ आहे का अशा लोकांजवळ? आता तुम्ही द्याल ना तरी ते उद्या तुम्हाला तशीच बोलते म्हटलं, तशीच टोमणे मारते. तसं काही करून काही फायदा नाही तुम्हाला. हो पण नाराज झाल्या हो ननदबाई. साडी तर येऊन जाईल बिचारी दुसरी, पण काय नंदीले रागाला तर फालतू घरात वादाचं हे. वैशाली ताई, अशा लोकांचा लोक कधीच जात नाही. एकदा तुम्ही द्याल ना तर ते बार तुम्हाला टॉर्चर करते म्हटलं. आणि हर वस्तू तुम्हाला मागत जाईल. मग काही असो, मग लहान असो मोठी असो, लहान वस्तूपासून सुरुवात होईल म्हटलं वैशाली ताई. मग तुम्हाला हर गोष्टीत त्या तुम्हाला टॉर्चर करत जाईल. जाऊ दे बाबा, आता चल जातो मी. बस तू कर आराम. हा ठीक आहे. वैशाली ताई भल्ला साधा बुडा आहे, कायच करावं यायचं. मी किती कुठे पुरणार आहे वैले. हा एवढं नाही म्हणतो तरी काय म्हणते वैशाली ताई, त्या ननदबाईच्याच मग मतानं कुदाले पाहिजे. ते ननदबाई बरोबर नाही आहे, लय हुशार चाप्टर बाई आहे ती एक नंबरची. काय बापा हे सुनगटनं माय मागं सारा जुलमला करून ठेवून दिला. जाऊन बसली तिथं माय बापाच्या घरी आणि लेकराला माय भरोशावर टाकून दिलं. आता मी घरातले कामं करू का लेकरू सांभाळू काही समजून नाही राहिलं मला. काय झालं? काऊन चिडचिड करून राहिली? आणि तो काऊन लढून राहिला? काय झालं त्याने? काय झालं म्हणता व? लेकरू लहानसा आहे, लढणार नाही काय तो? त्याला माहिती आठवण नसून येत काय? हा तिले समजते काय? तिले अक्कल आहे का जराशी? लेकरू टाकून चालली गेली ते, हा आणि माय भरोशावरती. आता ते दूध पिते लेकरू, माझ्याजवळ राहीन काय? काय खाऊ घालू मी त्याले? किती वरचं दूध पाजू त्याले? कधी तर त्याला माहिती आठवण येईल ना. मी घेऊ काय त्याले? ये रे बाबू रे, ये माझ्याजवळ ये आपण जाऊ तिकडे, भूर जाऊ. त्याला समजते काय? एवढा समजदार आहे काय तो? हा 5-6 महिन्याचा लेकरू, त्याला एवढं समजून राहिलं काय? बाहेर जाऊ न खाऊ नाही येईन ते काही समजत नाही त्याला फक्त सध्या माय समजते. आता कसं तरी त्याला मी वागून राहिली. वरत पाहिजे नुसतं त्याला, खाली राहिले पाहत नाही. मी आता घरातले कामं करू, स्वयंपाक करू तुमचा, काही याने सांभाळू. मग आता काय करतो? काय कर म्हणतो? हा काय करू सांग? मी त्याला वागू शकतो बा, याच्यावर तर काय करू शकतो मी? त्याला घेतो, तू स्वयंपाक कर. राहत नाही ना तो, राहत नाही कोणाजवळ म्हणून तर एवढा आकात आहे. नाही तर घंटाभर तर कोणाजवळ दिलं असतं मी त्याला. आता आजूबाजूची लेकरं येते, कोणी येते, घे बाई जरा भर वागू याले. पण नाही ना, राहत नाही ना. आई कोण काय झालं? कोण लढून राहिला तो? आणि त्याला मी बाहेर नेतो. काही दुखते काय त्याचं? दवाखान्यात घेऊन जाऊ काय? अरे राजा, काहीच नाही दुखत त्याचं. तो काय म्हणते तर तो अवसरला त्याच्या मायसाठी म्हणून तसा करून राहिलाय. आता त्याला कुठेही नेशील तू तर तो काही ऐकन काय? अरे राजा, मी काय म्हणतो, पाय आता लेकरासाठी तरी आता जीत सोडा तुम्ही. आणि तू बोल तिच्यासोबत नसन बोलत ते तर काय करतं मग? आता लेकराच्या पड्याला काही नाही आहे बाबू आपल्यासाठी. बाबा मी कोणती जिद धरून बसलोय सांगा बरं? मी कोणती जिद केली? मी काय तिले मारलं, हाकललं, मारझोड केली, शिव्या दिल्या, काय दिलं तिले? पाहिजे कमी होती तिले इथं, तेच तर केली. हा फालतूपणा करते आणि मग काय म्हणते, मायबापाच्या घरी जाऊन बसते. आणि तिचे मायबापा असे आहे का तिला ठेवून घेते तिथं? हाक लावून तिले लेकरू नाही आणलं तरी तिला ठेवून राहिले तिथं. एखादा फोन लावणं सुनबईले, फोन लाव, या म्हणा लेकरासाठी तरी या म्हणा. बाबा अशीच करते मग ती. तिला माहित आहे का काही करून लेकरासाठी हे येईनच आपल्या जवळ म्हणून. अशीच म्हणते ते. त्या दिवशी तिच्या घरचे आले होते, मोठा दादा आला होता आणि त्या 2 बहिणी आल्या होत्या. तर त्या सांगे अशी गोष्ट आहे म्हणे. तर विचारलं ते ना मारझोड केलं काय असं तसं. मी म्हटलं बाबा मी हात नाही लावला, 5 बोटाची थापड नाही मारली म्हटलं. अन काही करतही नाही, काही बोलतही नाही म्हटलं. नाही बोलत ना बाबा बोलत ना मी बोलत, कोणीच आम्ही बोलत नाही म्हटलं तिले. ते स्वतःहून गेली म्हटलं तिथं. आणि आता म्हटलं असं जर करत असं म्हटलं ते, तर मग आता काय करू म्हटलं.
आता काहीच नाही बाबू, आता काहीच नाही. आता तिथं जा लागते आणि तिच्याजवळ लेकरून येऊन द्या लागते. बस लेकराले घेऊन ते आपोआप खावते आणि पळत येते म्हटलं. नाही तर ते अशीच पाहत जाईल, लेकरू टाकू टाकू पळत जाईल आणि मग आपल्या उरावर आणून पाडत जाईल सारं. हा बाई बरोबर बोलून राहिली तू. उद्या चाल बरं त्याच्या घरी, उद्या चाल याला नेऊन देऊ बाबूले. आता कसं आहे, आता आपले मन नाही करत त्याला नेऊन द्यायला सोडायले, पण आता काय करावं मग, इलाज आहे काय. ते तर मग अशीच पाहिजे आपण लेकरू बागवा काय फक्त, ते काय हिंडण काय तिकडे मजा करून काय. नाही बिन तिच्या आई वडिलांना म्हणाले पाहिजे का असं बरोबर नाही बाई म्हणून. तर ते काय म्हणते तर बढावा देऊन राहिले काय काय माहित गोष्टीले. बाबा तुम्हाला काहीच माहित नाही याच्यातलं, कारण का जसं तुम्हाला माहित नाही तसंच तिच्या वडिलांना काहीच माहित नाही आहे. नाही तिच्या बाबा एवढ्या भार आहे नाही, तिचे बाबा बरोबर हे करते म्हटलं. पण माहित आहे तिच्या घरी कोणालाच माहित नाही. तिनं फक्त एवढं सांगितलं आहे खोटं नाटक, बाबा मला जवळनं मारलं म्हणून मी इथं आली, म्हणून लेकरू टाकून आली, कशी तरी जीव वाचवून आली अशी सांगते म्हणते बाबा. ते तिथं आपण खूप मारलं म्हणते तिले, खूप अत्याचार करतो म्हणते तिच्यावर. अरे हे तर काही झालं लेकाचं. मग आता काही ना काही करा लागत नाही, नाही तर हे असं असं करत जाईल नेहमी नेहमी, आपल्या नावाची बदनामी होते. मग तशीच तर म्हणतो मी तुम्हाला, आपली पोरगी नांदून राहिली दुसऱ्याच्या घरी, मग अशीच येते काय उठपाय उठपाय करत. आणि आपण असं शिकवतो काय पोरीले? हा तिची माय हे आहे म्हटलं, इच्छासारखीच आहे. आणि आपण गेलोय ना तर उलटी सुलटी हिची माय आपल्यालाच बोलन. पण ते आता भाऊ भावजाईला सगळं समजून सांगितलंय, तर ते काही ना काही अडवण समजा येईल. उद्या चाल बाबू तू तिथं, याला नेऊन देऊ आपण. तू अगं म्हणा बा लेकरू राहिलं तिच्याजवळ तर बात येते पळत, कारण का कोण करण आई तर कोण खाऊ घालत असते काय. हा बाई खरंच चालू द्या, बोलन तर बोलन मला 2 शब्द, मी ऐकून घेईन लागन तर लेकरासाठी. पण उद्या चाल म्हणजे चाल, खरंच चाल तिथं. मग नाही तर काय तर माय पोरावर कलंक लावून राहिली फालतूस. मारलं नाही, जोडलं नाही, काही नाही. स्वतःचा गुन्हा नाही सांगून राहिली असं माय बापाले का काय केलं म्हणून हिनं. एवढा मोठा पैसा फुकट चालला होता काय तो? एवढा मोठा पैसा उडवला तो, आणि जरासं बोलली का नाही बोलली तर उठून पळाली. तू आता याले घे जरासा, ने जरासा बाहेर तिकडे फिरायले, मी भात स्वयंपाक करतो आणि याले जीव खाऊ घालून झोपून देतो मग. हा आण त्याले. हे तर कामात आहे वाटते. आता याच्यासोबत काय बोलावं गड्या आता. काही नाही बोलत, आता ठेवून देतो इथं साडी आणि चालली जातो स्वयंपाक करायसाठी. काही कामात असं नाही ऑफिसच्या आता. ठीक आहे ना, नंतर बोलन, नंतर सांगता येते येईल ही साडी बाई म्हणून. वैशाली बापा आलीन चालली काऊन? नाही तुम्ही काम करून राहिले ना, म्हणून मी म्हटलं बा आता तुम्ही कामात आहे, आता काय बोलू म्हटलं, म्हणून चालली होती. आता स्वयंपाक करायला लागते म्हटलं. ते वैशाली आपलं छायात आल्या होत्या म्हणे, स्वयंपाक करून द्या म्हणे, भूक लागली म्हणे. तर मग मोहिनी म्हणे आता मी खिचडी लावतो, आणि त्या म्हणे खिचडी चालत नाही म्हणे, म्हणून मग मी चालली होती. आता म्हटलं काय फालतू आता त्या खिचडीसाठी जेवणासाठी वाढ होईल म्हटलं, म्हणून 2-4 पोळ्या टाकून देतो म्हटलं. तू काऊन टाकून देतो पोळ्या? टाका ना ते काय टाकून घेईन, काय होते. मी म्हणान तिले टाकून घे म्हणून 2-4 पोळ्या तू, काय फरक पडून राहिला म्हणून. आणि सगळे जर खिचडी खाऊन राहिले तर ते काऊन नाही खाऊन राहिले? घरात तर सगळेच चालते. नानक खात नाही म्हणते ना खिचडी, त्याला आवडत नाही म्हणते ना, अशा म्हणे बघा. काही नाही, काही नाटक आहे तिचे सारे. कसं त्रास द्यावं कोणाले हे समजते फक्त तिले. म्हणजे कसं आहे, नाही म्हटलं तर मग आईले सांगायला आणि वाद करायला बरं होते, म्हणून तशी बोलते. ते सगळं चालते तिले, खिचडी खाते ते. काऊन नाही खात खिचडी? सगळंच चालते तिले, काही फरक नाही पडत, खिचडीच कर. मग तेच तर म्हणतो ना मी, वाद नाही झाला पाहिजे बा. काय आता त्या जेवणासाठीच वाद झाला तर बरं वाटते काय करत. तर मग वाद करू तर दे तिले, वाद करू दे ना, माहित पडते ना. मी आहे ना, मी असल्यावर काय चिंता आहे तुम्हाला? चल बा, मी नसन तर गोष्ट अलग आहे, तिला करू दे ना. किती वाद करते ते तर माहित पडते ना आता. नाही बाबा तुम्ही बोलत नका जाऊ जास्त. काय म्हणून सगळेजण भाऊच बोलते म्हणून असं होईन, ते इनच काही म्हटलं असं म्हणून. कोणीच नाही म्हणत तुला वैशाली, तू टेन्शन घेऊ नको. सारेले माहिती आहे का तू बोलत नाही म्हणून काही. हा फक्त ते एक मोहिनीचं नाव बदनाम आहे आणि माझे नाव बदनाम आहे घरात, हे दोघं बोलते म्हणून. आणि मी बोलतो तर खऱ्याच ऐकून बोलतो, तशीच ते मोहिनी आहे, चांगल्यासाठी बोलते पण तिलाच वाईशी म्हणते सगळे. बरं मी काय म्हणतो पहा, आता ते जाऊ द्या त्या गोष्टी, आता करून घेईन मोहिनी मग खिचडी, खाऊन घेईन आजच्या दिवस ननद बाईक नाही काय. हे साडी आणली म्हटलं, पाहिजे ना मग कशी वाटून राहिली. हे काय चांगली वाटून राहिली, चांगली वाटून वैशाली तुले. घालजो बरं ही साडी, कधी घालशील आता? नाही हिले आता पिको फॉल टाका लागन का हो, तशीच कशी घालन? पहिले तिच्यावरचं ब्लाऊज घेऊ शिवा लागन, तेव्हा चांगली दिसन. ते अशी कशी घालून घेतली तर चांगली नाही दिसत ना. आपण कुठं बाहेर घेर जाऊ की नाही, तेव्हा घालू मग. ये आता तुला तर म्हणून राहिलो कुठंतरी चाल, तू तर चालू नाही राहिली. आता कुठं चालता हो? आता चालबर्डीला गेलो असतो गड्या, पण गर्दी एवढी राहते आणि एवढं मोठं हे चढा लागते ना, पहाडी चढा लागते ना, त्याच्यानं मग आता चढणं होत नाही, म्हणून नाही म्हणून राहिली मी तुम्हाला. नाही तर गेलो असतो आपण. तिथं सोडून बोल ना, आता तुझी कंडिशन आहे का तिथं चाला दुखती? गेलो होतो मागच्या वर्षी, आलो फिरून, तेवढं समजते ना मग महादेवाले का नाही येऊ शकत म्हणून. आता नाही तर गेलो नसतो काय, पुढच्या वर्षी जाऊले काय तिथं. पण आता दुसऱ्या इकडे सांग, कुठं जायचंय तुले? बरं काही खायला गेले जायचंय का वैशाली? सांगत जाय मला, मन नको ठेवत जो कायच्यात. मी काय म्हणतो, चाट खायची होती, चालता काय चाट खायला? आपण सगळेजण. सगळे तिकडे जणांची काही लावू नको, तुला चालायचंय काय सांग. माया मोहिनीचं लय मन आहे ना व, मायनं मोहिनीचं. आम्ही आता मग आणि म्हटलं मोहिनीला लय इच्छा होऊन राहिली होती, तर ते म्हणे चला ना म्हणे वैशाली ताई आपण जाऊ म्हणे, बहाणा करूनच जाऊ म्हणे, मंदिराजवळ आहे ते तिथं. तर मी म्हटलं ठीक आहे बाबा जाऊ म्हटलं.
आता माझ्या तोंडातून तुमच्या समोरच निघून गेली गोष्ट. ठीक आहे ना, तर मोहिनीला घेऊन घे. आता कसं आहे तिले तर तो राजेश तर माहित नाही का तुला कसं आहे तर न्यायालय पाहत नाही कुठं बायकोली मायाबीन कायले केली काय माहित बायको त्यानं फालतू डोकं दुखी बायको बिचारी तिकडे हे करते जुरत राहते आणि ह्या इकडे काय म्हणते तर याले कोणाच गोष्टी ते नाही आहे. हा आज साडीच्या पैशासाठी करून राहिले होते. कुरकुर चालू होतं त्याचं, तर मी म्हणून नाही दिलं मोहिनीले. म्हटलं राहू दे, म्हटलं भाऊजी नसन देत तर मी देऊन देतो. म्हटलं काय करतं म्हटलं आता ते नाही म्हणते तर. मग काय केलं मग देऊन द्यायला लागत होते काय आहे 700 रुपयाची गोष्ट. आता घरातल्या व्यक्तीला दिलं तर काय बिघडते मग वैशाली देऊन देत जाय तिला काही लागलं तर. घेतले तिने भांडू भांडू. मोहिनी होईते ते सोडते काय? हा ते नाही सोडत. ते जब्बर आहे म्हणून बरी आहे. नाही तर बस राजेश बापूजीनं शिकवलं असतं म्हटलं दुसरी कोणती असती ना एखादी माझ्यासारखी साधी सुधी तर शिकवलं असतं. हा 1 रुपयाने दिला असता म्हटलं. तेच होय तर ते बरोबर काढते ते पैसे महिन्याचेही काढते. आता ते देणं दिले नाही वाटते तिला 2 महिने झाले तो म्हणून तिने आता मागितले नाही तर तिच्याजवळ आहे ते पैसे. मग तसंच पाहिजे तसंच बना लागते बायकोले तेव्हाच तर कुठं माणसं ऐकते. नाही तर मग काही माणसं स्वतः समजून घेते का नाही बा बायकोसाठी हे करा लागते ते करा लागते. आता काही बिंडो पहिलं समजत नाही. आता त्याला कितीक सांगावं आपण घातल्या पाण्यानं कुठं गंगा वाहत असते काय. आता बाई मामाजी नाही आले काय अजून? नाही ना हो याचच काय मी वाटच पाहून राहिली त्या मामाजीची. राजेश आला नाही ना आता बाई हे तर नाही आले अजून. काऊन तर काय माहिती एवढा उशीर तर कधी होत नाही यायले. लय उशीर झाला आज तरी अजून याचा पत्ता नाही यायचा. त्याला एखादा फोन काऊन नाही लावून पाहिला. फोन तर आहे त्याच्याजवळ. तुझ्या जोड फोन आहे. त्या फोन मध्ये तोंड घालून बसल्यापेक्षा जरासा आपल्या नवऱ्याला फोनही लावून पहा. काऊन नाही आले काय नाही आले एवढा उशीर झाला पाशीर झाला काम नाही आपलं. आता बाई लावून पाहिला फोनच नाही लागून राहिला त्याचा. फोन कधी स्विच ऑफ दाखवून राहिला. माझ्या जीव कधी असं धकधकच करून राहिला आता बाई. काऊन तर काय माहित त्याचा फोन नाही लागून राहिला तर. हा सपय जरासं झालं कोणी साडीच्या पैशासाठी तर होऊ शकते त्याच्या मनावर आली असं गोष्ट काही तर काही झालं पालं तर नसन बाप्पा माय पोराले. काय आता बाई तुम्ही कुठची गोष्ट कुठं घेऊन जाता एकदमच. हा मग काय नवऱ्याला पैसे मागितले म्हणून काय नवऱ्याचा काही होत असते काय? काही बी बोलत राहता तुम्ही बी. जगातल्या साऱ्या बायकाच मागते नवऱ्याला पैसे. मग तर मला तर मागणं बोलणं त्याला काही म्हणणं सोडूनच द्या लागल. आणि मामाजी कोण नाही आले मग लवकर? मामाजीला काय बोलला तुम्ही? मी नाही काही बोलत असतो. मी बोलत नाही मी काही म्हणत नाही. आणि मैचा बुडा काही ऐकत नाही माझ्या मनानं. तुमचं पोरगं तर जसं बोललंच ऐकते माझ्या मनानं. काय पाहा लागते. जाऊ दे स्वयंपाक झाला काय? काय केलं जेवासाठी? खिचडी केली ना आता बाई. कुकर लावून दिला आणि इकडे आली. फोन लावून राहिली होती राजेशजीला फोनच नाही लागला. मग आता भाऊजीला म्हणत होती का थोडेसे जाऊन पहा म्हणून. तर आता भाऊजी तरी कुठं जाऊन पाहिजे? त्याचा ऑफिस काही जवळ आहे काय हो? एवढा दूर जाते तो अंधारा कुंदाराचा. त्याला म्हणत असतो तरी दिवसा येऊन जात जाय का जरासा घरी. पण नाही पोरही कायची ऐकते बाई आजकाल. बापा काऊन एवढा उशीर केला तुम्ही? आणि दोघे जण सोबत कसे काय आले? तुम्ही जंगलातून आले ह्या काय म्हणते तो ऑफिसहून आला आणि सोबत कसे काय आले बाबा दोघं बापले का? हो सांगा मग कुठं गेलो होतो तर बाहेर गेलो थोडंसं. हो मग आणि चालला लय वेळ चालला तो. मग त्याला मी भेटलो तर आम्ही थोडंसं कामी गेलो होतो. बापा असे कुठं कामी गेले होते बाबा दोघं बापले का तुम्ही? राजेश ते ठेवून देतो उद्या काढतो मग काय. उद्या मग मी मागून तेव्हा बरं बाबा ठीक आहे ना. आला मग जेवायचं भूक लागली ना आता काय केलं जेवायला? खिचडी केली मामाजी. बरं राजेशजी तुमचा फोनही नाही लागून राहिला होता हो. काऊन? फोनची बॅटरी डाऊन झाली चार्जिंग उतरली त्याची स्विच ऑफ झाला तो बस. मग काय झालं नाही लागला तर येऊनच राहिलो होतो ना घरी. नाही ना तुमचा फोन नाही लागला ना म्हणून मग मला असा धाकधूक जेवून राहिला होता ना. कुठं गेलो होतो मी घरीच येतो ना. उशीर पाशीर चालूच राहत असते. कुठं बाहेर गेलेला माणूस वेळेवरच येण्याची काही गॅरंटी असते काय? कुठं गेली तुमची लाडाची पोरगी? असं ना असं खोलीत असन ते काय आता दुखी आहे बिचारी. हो ते तर दिसूनच राहिलं म्हणा किती दुखी आहे कोण सुखी आहे सारच दिसून राहिलाय. काय ना दुखी आहे तुमची पोरगी तर. पोरीची जराशी नाही का हो तुम्हाला? हा का पोरगी दुखी आहे तिला जरासं विचाराव का काय झालं बाई तुझ्या सासरी. हा काऊन मारलं जवायनं का त्याला काही त्याची काही खबर घ्यायची काहीच नाही. 3 भाऊ आहे म्हणाले तिले. हा बाप आहे पण काही कामाचे नाही आहे. कोणी त्या पोरीवर लक्ष देऊन नाही राहिलं. एवढ्या दिवसाची येऊन बसली ते पण कोणी लक्ष नाही देऊन राहिलं. पोरीची काळजी आहे ना म्हणून तर आता उद्या करतो बरोबर. पोरीसाठी तर करायच लागेल ना मला बरोबर सगळं आता. पोरीसाठी पोरासाठी आता मला काळजी तर सगळीचीच करायला लागेल. पोरगी माहिती पोरही माहिती सुनाय माहिती. काय करता बाबा बरोबर आता? उद्या माहित पडणार आता ते काय करतो मी बरोबर तर. मामाजी काय करतो म्हणजे काय माहित आता बरोबर. आता काही समजून नाही राहिलं मला. पण आता उद्या समजून काय म्हणते तर. सध्या तर मलाही माहित नाही अजून काय करते तर मामाजी. हो आता आपण उद्याच्या व्हिडिओत नाही काय. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आणि आपलं जे दुसरं चॅनल आहे विदर्भाची चुगली त्याला सपोर्ट करा. आणि हाईप द्यायला विसरत नका जाऊ. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाते. चला मग मोहिनीचा बाय बाय सगळेले.